नमस्कार, माझ्या स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज बऱ्याच दिवसांनी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर आपण इथे स्टोरेज बॉक्स बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 3 कापड कट करून घेतलेले आहेत। एक म्हणजे मेन, त्यानंतर एक पिशवीचा आहे जो तुकडा घेतलेला आहे आणि एक अस्तर घेतलेला आहे। तर इथे या तिन्ही कापडांची उंची जी आहे ती 12.5 इंच आणि रुंदी पण 12.5 इंच इथे मी घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला प्रत्येक कॉर्नरला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे 2.5 इंचावरती। तर इथे मी दोन्ही साइडला 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतली। इथे आपल्याला चारही कॉर्नरला अशाच पद्धतीने सेम मार्किंग करून घ्यायची आहे। इथे जी मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने आपल्याला पट्टीच्या मदतीने व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला छोटे छोटे चौकोन रेडी करून घ्यायचे आहेत चारही कॉर्नरला। इथे मी व्यवस्थित चारही कॉर्नरला 2.5 इंचाचे चौकोन रेडी करून घेतले। त्यानंतर त्या चौकोनाच्या आतल्या साईडला आपल्याला 1.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे। संपूर्ण बॉक्स जे आहेत ते रेडी करून घ्यायचे आहेत 1.5 इंचावरती मार्किंग करून। ही आपण 1.5 इंचावरती मार्किंग का केलेली आहे तर आपल्याला इथे याच्यावरतीच शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला कुठेही कमी जास्त होणार नाही। तर त्यासाठी इथे मी आधी मार्किंग करून घेतलं, त्यानंतर आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी अस्तरवरती मार्किंग करून घेतलं होतं, तर ते कापड आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे आणि मी इथे पिशवीचं कापड जे कट करून घेतलं होतं थोडंसं हार्डपणा येण्यासाठी त्यासाठी, तर ते अशा पद्धतीने एकत्र जॉईन करून घ्यायचे आहे। इथे मी व्यवस्थित पिशवीचं कापड आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलं। त्यानंतर अस्तर जे आहे ते आपल्या मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला अशा पद्धतीने ठेवायचं की चांगली बाजू आतल्या साईडला राहील आणि जी खराब बाजू आहे ती बाहेरच्या साईडला राहील। त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने जिथे मार्किंग करून घेतलं होतं 1.5 इंचावरती तिथेच मी एका कॉर्नरला थोडंसं जागा ठेवली होती, जिथून आपल्याला आतली साईड जी आहे ती बाहेर काढायची आहे। तर तिथून आपल्याला अशा पद्धतीने शिलाई जी आहे ती करून घ्यायची आहे। इथे मी संपूर्ण जी आहे ती शिलाई करून घेतली। त्यानंतर आपण जी स्पेस ठेवली होती कापड जे आहे बाहेर काढण्यासाठी, इथे पाहू शकता तिथे मी शिलाई केलेली नाही आहे। त्यानंतर आपण जे चौकोन मार्किंग केले होते ते अशा पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे। इथे मी चारही कॉर्नरचे चौकोन कट करून घेतले। त्यानंतर प्रत्येक कॉर्नरला आपल्याला अशा पद्धतीने नॉच द्यायचा आहे, पण नॉच देताना काळजी घ्यायची की कुठेही शिलाई जी आहे ती कापली जाणार नाही। त्यानंतर जे वरचे कॉर्नर आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने कटिंग देखील करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला जेव्हा आतली बाजू जी आहे ती बाहेर काढताना म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक पलटवताना आपल्याला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही। इथे मी व्यवस्थित फॅब्रिक जे आहे ते परतवून घेतलं। त्यानंतर आपल्याला जे कॉर्नर आहेत ते अशा पद्धतीने एखादं टोकदार वस्तू घ्यायची आणि बाहेर काढून घ्यायची आहेत। इथे व्यवस्थित सर्व कॉर्नर्स बाहेर काढून मी कापड जे आहे ते रेडी करून घेतलं। त्यानंतर जिथे आपण स्पेस ठेवली होती शिलाई द्यायच्या अगोदर तिथे अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आणि संपूर्ण फॅब्रिकला ॲक्च्युली शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे मी विसरले होते शिलाई द्यायला, नंतर मी ती शिलाई जी आहे ती बॉक्स रेडी झाल्यानंतर देऊन घेतलेली आहे।
इथे शिलाई देऊन झाल्यानंतर आपले जे कॉर्नर आहेत अशा पद्धतीने बघा कॉर्नर रेडी झाले आहेत, ते एकमेकांना असे जोडून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। चारही कॉर्नर आपल्याला अशाच पद्धतीने सेम जोडून घ्यायचे आहेत। इथे मी चारही कॉर्नरला व्यवस्थित शिलाई देऊन घेतली आणि आपला बॉक्स जो आहे तो इथे अर्धवट रेडी झालेला आहे। त्यानंतर आपल्याला बॉक्स व्यवस्थित पलटवून घ्यायचा, म्हणजे आतली बाजू आतल्या साईडला टाकायची आणि मेन फॅब्रिक जे आहे ते बाहेरच्या साईडला घेऊन कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत। इथे कॉर्नर बाहेर काढून झाल्यानंतर जी आपली खालच्या साईडची बाजू जी राहते, इथे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, अशा पद्धतीने प्लेन करून घ्यायची आणि त्याच्यावरती एक छोटीशी एका लाईन एवढी शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे। एकदम कॉर्नरला, म्हणजे जी खालची बाजू आहे तिथे चौकोन रेडी झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। आपल्याला इथे चारही साईडला अशाच पद्धतीने सेम शिलाई देऊन हा बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे। इथे मी बेस रेडी करून घेतला। त्यानंतर आपल्याला जे कॉर्नर आहे त्याच्यावरती परत पाव इंचावरती शिलाई देऊन आपला बॉक्स जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे। इथे आपला छोटासा स्टोरेज बॉक्स जो आहे तो रेडी झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा। तुम्ही याच पद्धतीने मोठे स्टोरेज बॉक्स देखील रेडी करू शकता, त्याचे व्हिडिओ देखील ह्या चॅनलवरती नक्कीच येणार आहेत। तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील। थँक्यू।